छत्रपती संभाजी महाराज म्हणजे जगाच्या इतिहासातील एक महान अजिंक्य योद्धा। दुर्दैवाने 9 वर्षाच्या वादळी पराक्रमानंतर 1 फेब्रुवारी 1689 रोजी औरंगजेबाचा सरदार मुकरब खानाने शंभूराजांना संगमेश्वरात फितुरीने कैद केले आणि शेवटी अनामित अत्याचार करून औरंगजेबाने शंभूराजांना ठार केले। जिथं शंभूराजांनी अखेरचा श्वास घेतला त्या शंभूराजे बलिदान भूमीचा संपूर्ण इतिहास आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, जय भवानी, जय शिवराय आणि जय शंभूराजे। तर व्लॉगच्या स्टार्टिंगलाच असं बोलतोय कारण की आम्ही चाललोय, कुठे चाललोय रे सूरज आपण? तुळापूर, छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर। तर आम्ही चाललोय तुळापूरला, श्री आपले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर। आणि खूप भारी अशी जागा आहे। ॲक्च्युली आम्ही पुण्यामध्ये जरा फिरत होतो, तर यावर्षी मी बोललेलो तुम्हाला, माझा बड्डेचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर, की मला बड्डेला जायला जमलं नाही, पण एक दिवस नक्की जाईन। सो आता मी जवळच आहे, तर आम्ही चाललोय तिकडं। खूप भारी जागा आहे, खूप शांत वाटते तिथे गेल्यावर। आणि आता माझ्यासोबत आहे प्रशांतला सध्या ड्रायव्हर बनवलाय। भावा कसं वाटतंय गाडी चालवून? मस्त आहे, त्याला ड्रायव्हर म्हणूनच आणले आपण। बाबा तुला पैसे देऊ मी 800 रुपये, टेन्शन नको घेऊ। 800 आणि 200 जेवाचे 200 200 का रे? पोली भाजी केंद्रामध्ये 30 रुपयाचे 60 रुपयाची भाजी, 20 रुपयाच्या चपात्या, बस 50 मध्ये काम। 850 देऊ। ठीक आहे, चालेल। जास्त अपेक्षा नको ठेवू, मंडल गरीब आहे आमचं। सो आता जातो, एक अर्ध्या तासात पोहोचू आम्ही तिकडे। सो भेटूया पुढे। आणि खूप भारी जागा आहे, व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, आवडेल तुम्हाला पण। आणि जागा बघितली ना तुम्ही, तर तुम्ही पण आल्याशिवाय राहणार नाही। लोक सूरज आल्याशिवाय म्हणजे नाही, तुम्ही पण यायला जावं। ऍक्च्युली लोकांचे स्वप्न असतात की तुम्ही केदारनाथला जावं। आता अयोध्याचा ट्रेंड, म्हणजे दरवर्षी ट्रेंड काढतात एक केदारनाथचा, जावं तिकडे आहे। मी नाही बोलत, आम्ही पण लवकरच अयोध्येला पण जाणार आहोत। पण एवढं आहे की काशीला जसं काशी पवित्र आहे, तसंच छत्रपती संभाजी महाराजांची समाधी खूप पवित्र आहे। जो पण हिंदू आहे त्यांनी एकदा श्रीमान रायगडावर आपल्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर डोकं टेकलंच पाहिजे, तर त्यांचा जन्म सार्थकी लागेल। एक हिंदू म्हणून जन्माला आलं आणि त्याचा जन्म सार्थकी लागेल, ते या 2 ठिकाणी नक्की जा। केदारनाथला पण जा, अयोध्येला पण जा। तसंच आपल्या या धर्मातील पवित्र ही 2 स्थळं इथं पण नक्कीच भेट द्या। आणि नाही, खास हिंदू मुलींसाठी 2 शब्द तिकडे गेल्यावर सांगेन, काय केलं पाहिजे ना काय नाही। मीच सांगेन, पण तिकडे गेल्यावर सांगेन 2 शब्द। आता भाई आम्ही फुल धार्मिक आहोत। जय श्रीराम, जय श्रीराम, श्रीराम। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। छत्रपती संभाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज म्हणजे 1 मॅन आर्मी। एकट्याने एवढ्या मुघलांना 9 वर्ष लढवत ठेवला तो औरंगजेब। त्याला तर एक किल्ला पण जिंकून नाही दिला आपला 9 वर्ष। आणि तेव्हा त्यांचं वय होतं अवघं 22 वर्ष। जेव्हा औरंगजेब हा महाराष्ट्रात आला, पूर्ण त्याची 1.5 लाखाचं सैन्य घेऊन, आणि आपल्या संभाजीराजांकडे फक्त जेमतेम असेल ती 25 ते 40 हजाराची फौज असेल, तरी पण 9 वर्ष एक तुम्हाला माहित असेल, नाशिक जवळ एक किल्ला आहे, सुरेश तुला माहित आहे का? तो रामशेतचा किल्ला। तो रामशेतचा किल्ला जिंकायला त्याला औरंगजेबाला 6 वर्ष लागलेली। त्या किल्ल्यावर होते फक्त 1000 मावळे होते आपले, पण तो किल्ला जिंकायला त्याला 6 वर्ष लागले। मग त्यांनी विचार केला की शिवाजी महाराजांनी एवढे 360 किल्ले बांधल्यात, जर एक किल्ला घ्यायला मला 6 वर्ष लागले, तर मग बाकीचे किल्ले कधी घेणार? म्हणून तो औरंगजेब याच विचाराने इथं महाराष्ट्रात तडपून मरून गेला। भाई मी एवढाच बोलेन, तुम्हाला जिथं जायचं तिथं जा। थांब जरा, जिथं जायचं तिथं जा, जे करायचं ते करा, पण आपल्या 2 राजांनी आपल्यासाठी काय काय केलंय ते विसरू नका, याची जाण ठेवा। मग याची जाणच हिंदू मुलींसाठी मी आता नंतर सांगेन। सूरज सांगेल स्पेशल। सूरजचं भाषण ऐकायला मी एक्सायटेड आहे बाय फुल। प्रशांत तू गाडी पळव पटापट। सो भेटूया आपण पुढे, तिथं समाधी जवळ पोहोचलो की तुम्हाला दाखवेन मी सर्व। सो भेटूया पुढे। पुणे शहरापासून साधारणतः 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या इंद्रायणी, भीमा आणि भामा या 3 नद्यांच्या संगमावर वसलेले तुळापूर हे गाव, इथेच शंभूराजांना ठार मारले होते। शंभूराजांना संगमेश्वरात कैद केल्यानंतर प्रथमतः त्यांना
अहमदनगर जिल्ह्यातील बहादूरगडावर नेण्यात आले होते. त्यानंतर शंभूराजांना त्रिवेणी संगमावर वसलेल्या याच तुळापूर येथे त्यांचे मित्र कवी कलश यांच्यासोबत कैद करून आणले होते. संभाजीराजांच्या एकूण 2 समाध्या आहेत. त्यापैकी तुळापुरात असलेली ही पहिली समाधी. इथेच औरंगजेबाने संभाजी महाराजांसमोर 3 अटी ठेवल्या होत्या. त्यातील पहिली म्हणजे आमच्यातील कोण कोण तुम्हाला सामील आहे ते सांगावे. दुसरी अट म्हणजे तुमच्या स्वराज्यातील संपूर्ण खजिना आमच्या हवाले करा. आणि तिसरी म्हणजे इस्लाम धर्म स्वीकारावा. त्यावर आपले राजे कडाडून म्हणाले, औरंगजेब, धर्म म्हणजे आस्था आणि आस्था कधी बदलत नसते. यावरनं औरंगजेब चिडला आणि त्याने आज्ञा केली की संभाजीराजांवर दररोज अत्याचार करावे. आणि अशा प्रकारे सुरू झाले ते 40 दिवस अमानुष अत्याचाराचे. त्यानंतर संभाजीराजांवर दररोज सकाळी चाबकांचे फटके मारण्यात येत आणि रात्रीच त्यात झालेल्या जखमांवर मीठ लावण्यात येत असे. आणि अशा प्रकारे दररोज हाल अपेष्ट सहन करत आपल्या राजांनी 40 दिवस अमानुष अत्याचार सहन केले. समाधीस्थळावर असलेला हा छत्रपती संभाजी महाराजांचा संपूर्ण आकृती पुतळा. शंभूराजे स्मारकाच्या जागेत असलेली ही छंदोगामत्य कवी कलश यांची समाधी. संभाजी महाराजांसोबत यातना सहन करत कवी कलशांना याच ठिकाणी ठार मारण्यात आले होते. खरंच मैत्री असावी ती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्यासारखी, जी मरणाच्या दारात सुद्धा एकत्र होते. कवी कलश यांच्या समाधीच्या मागच्या जागेत असलेले हे प्राचीन संगमेश्वर मंदिर इसवी सन 1633 मध्ये शहाजीराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची माहिती मिळते. इथेच शंभूराजांचे डोळे काढले गेले, जीभ छाटली होती, संपूर्ण सर्वांगावर जखमा केल्या होत्या. 11 मार्च 1689 रोजी औरंगजेबाच्या आज्ञेवरून शंभूराजांचं मस्तक कलम केलं गेलं. शंभूराजांच्या शरीराचे तुकडे सहन करून आपलं बलिदान जिथे दिलं तीच ही तुळापूरची जागा खूप पवित्र आहे. तर मित्रांनो, आता निघलो आम्ही तिकडनं. समाधीचं दर्शन वगैरे घेतलं. मला खूप साऱ्या गोष्टी बोलायच्या होत्या ॲक्च्युली, खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या, पण ती जागा एवढी पवित्र आहे ना आणि तिथे गेल्यावर एवढं शांत वाटतं ना, म्हणजे एक संभाजी महाराजांची आठवण आल्याशिवाय राहत नाही तिथं. सो म्हणून जरा शांत होतो आणि पब्लिक पण खूप होती आज, त्याच्यामुळं एवढं काय बोलायला जमलं नाही मला. पण एक गोष्ट मी नक्की सांगेन, सूरजला जे 2 शब्द बोलायचे होते त्याने ॲक्च्युली मला सांगितले, कारण की त्याला बोलायला थोडा प्रॉब्लेम होतो, म्हणजे असं हिस्टॉरिक गोष्टी. तर त्यांनी तीच गोष्ट सांगितली संभाजी महाराजांची, की आपल्या महाराजांनी, मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की नाही माहीत नाही, 40 दिवस, तब्बल 40 दिवस आपल्यासाठी, आपल्या धर्मासाठी स्वतःच्या म्हणजे हालापेष्ट सहन करून घेतल्या. म्हणजे जेव्हा त्यांना पकडण्यात आलं बहादूरगडावर, म्हणजे जो आताचा धर्मवीर गड आहे तिकडे पकडण्यात आलं, तेव्हा त्यांच्यावर प्रत्येक दिवशी चाबकाचे फटके आणि मग रात्री त्याच्यावर मिठाचं पाणी, मसाल्याचं पाणी असं टाकण्यात येत होतं. परत जेव्हा 30 दिवस होऊन गेले त्याच्यानंतर त्यांचा एक एक अवयव, म्हणजे अगोदर नख काढण्यात आली, मग त्याच्यानंतर त्यांची बोटं कापण्यात आली, जीभ कापण्यात आली, डोळ्यांमध्ये गरम गरम सळ्या घातल्यात आल्या, त्याचे डोळे काढण्यात आले. आणि जेव्हा मरणाचा दिवस होता त्यांचा, आता जेव्हा आपण पाया पडलो ना तिथंच त्यांना मारण्यासाठी घेऊन गेलेले. आणि जी कवी कलशांची समाधी बघितली ते ॲक्च्युली मैत्री कशी असावी ते त्या ह्याच्यात दिसून येतो आपल्याला. कारण की संभाजीराजांचे जे मित्र होते कवी कलश, मरणाच्या दारापर्यंत शेवटपर्यंत त्यांच्या सोबत होते. आणि जेव्हा संभाजी महाराजांना सांगितलं की तुम्ही धर्म सोडा, नाहीतर मग तुमचा जीव तुम्हाला जीवेनीशी मारण्यात येईल म्हणून, पण संभाजी महाराजांनी धर्म सोडला नाही. आपल्यासाठी, म्हणजे आपल्या पुढच्या पिढ्या अभिमानाने जगता येतील याच्यासाठी त्यांनी त्यांचा धर्म सोडला नाही. आणि हल्लीची लोक अशी आहेत ना, आपल्या ज्या हिंदू मुली आहेत त्यांनी पण या गोष्टीची लक्षता ठेवावी. हीच गोष्ट सूरजला बोलायची होती की आपण कोणावर प्रेम करतो, प्रेम करणं चुकीचं नाहीये, पण आपण कोणावर प्रेम करतो आणि समोरचा माणूस कोणत्या धर्माचा आहे त्या गोष्टीची पण पूर्तता त्यांनी करून घ्यावी. कारण की
आपल्या पूर्वजांनी हालापेष्ट सहन करून आपल्याला हिंदू म्हणून अबाधित ठेवलेलं आहे, याचं भान त्यांनी नक्की ठेवावं. आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत जेव्हा त्याचा मृत्यू जवळ आलेला ना, तेव्हा तिथंच जी आपली समाधी होती ना, तुम्हाला दाखवते, तिथं त्या झाडांना बांधून अक्षरशः आपल्याकडे बकऱ्याला कसं सोलतात तसं वाघ नखांनी त्यांची म्हणजे शरीराची कातडी होती ती काढण्यात आली पूर्ण. म्हणजे इतिहास सांगताना पण खूप वाईट वाटतं की असा आपला राजाचा इतिहास आपण सांगावा, पण ऍक्च्युली ही पण एक गर्वाची गोष्ट आहे की आपल्या राजाने आपली मान झुकवली नाही. शेवटी मान कापली पण मान झुकवली नाही त्यांनी. तर खूप साऱ्या गोष्टी त्यांनी सहन केलेल्या आहेत. तर या गोष्टीची दक्षता आपल्या हिंदू मुलांनी आणि मुलींनी पण घ्यावी आणि बाहेरच्या गोष्टी बघण्यापेक्षा एकदा तरी या तुळापूरच्या समाधीला संभाजी महाराजांच्या भेट द्यावी अशी माझी इच्छा आहे. आता कोण जाईल हे माहित नाही, पण केदारनाथ, अयोध्या हे जरूर ड्रीम असावं. पण एक ड्रीम तर असं पण असावा की संभाजी महाराजांच्या समाधीवर आपला